नागपूरच्या गुलाबी थंडीत महाराष्ट्राच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तब्बल 33 वर्षांनी राज्याच्या उपराजधानीत मंत्र्यांचा दिमाखदार शपथविधी सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रत्येक पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्यांना मात्र नारळ दिल्याचं पाहायला मिळालंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंडात ज्यांनी प्रवक्तेपदाची भूमिका अतिशय शिताफीनं पार पाडली अशा केसरकरांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। तसं पाहायला गेलं तर केसरकर हे कोकणातले वरिष्ठ नेते। एकसंध शिवसेना असताना ठाकरेंनी कायमच केसरकरांना बळ दिलं होतं। कोकणात राणेंसारखा बडा नेता शिवसेनेच्या गडाला धडक्या देत असताना केसरकरांसारखा नेता खंबीरपणे उभा राहिला। असं असतानाही शिंदेंनी मात्र केसरकरांना डावलल्यानं आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे। त्यामुळे केसरकरांना डावलण्यामागची नेमकी कारणं काय आहेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर। दीपक केसरकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नाही अशा बातम्या सुरुवातीपासूनच येत होत्या, परंतु एकनाथ शिंदे असं करणार नाहीत अशी आशा केसरकरांचे समर्थक बाळगून होते। पण एकनाथ शिंदेंनी आपल्या धडाकेबाज स्टाईलनं घेतलेल्या निर्णयामुळे केसरकरांना मंत्रिपदापासून मुकावं लागलंय। केसरकरांचा पत्ता कापण्यामागे मोठं राजकारण असल्याची चर्चा होऊ लागली आहे। अकार्यक्षमता, पक्षांतर्गत विरोध, कोकणातलं राजकारण आणि भाजपचा दबाव अशी अनेक कारणं यामागे असल्याचं बोललं जातंय। केसरकरांचा राजकीय इतिहास पाहता सावंतवाडी शहरातील एका घरंदाज श्रीमंत कुटुंबात दीपक केसरकर यांचा जन्म झाला। नगरसेवक, नगराध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे। एक सुस्वभावी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी सावंतवाडी शहर आणि परिसरात स्वतःचा नावलौकिक केला। 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढले आणि विजयी झाले। आपल्या राजकीय वाटचालीत सुमारे 15 वर्षांपूर्वी केसरकर यांना नारायण राणे यांच्याशी संघर्ष करावा लागला आणि शिवसेनेच्या संघटनेची त्यांना साथ मिळत गेली। केसरकर यांचा राणेंना असलेला विरोध शमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले, पण केसरकर नमले नाहीत आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। राणेंचं आव्हान मोडून काढण्यासाठी ठाकरेंनाही एका खंबीर नेत्याची गरज होतीच। तीच कमी केसरकरांनी भरून काढली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील केसरकर यांच्याकडे चालून आलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला। 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उलटफेर केला, तेव्हा शिंदे आणि ठाकरे यांच्यात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केसरकर यांनी केला, पण तो योग काही जुळून आला नाही आणि अखेर स्वतः केसरकर एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रवक्तेपदी केसरकर यांची नियुक्ती करून टाकली। ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रीपदी आणि मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदी केसरकर यांची नियुक्ती शिंदे यांनी केली। मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणूनही केसरकरांनी काम केलंय। जेव्हा जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईच्या वेशीवर आले होते, त्यावेळी केसरकरांनी शिष्टाई करत त्यांचं वादळ परतवून लावलं होतं। त्यामुळे शिंदेंवर संकट येताच केसरकर हे कायमच अस्त्र ठरले, परंतु त्याच केसरकरांना डावलल्यानं अनेकांना धक्का बसलाय। केसरकर कोकणातल्या ज्या भागातून येतात त्या भागात कायमच राजकीय स्पर्धा पाहायला मिळते। राणे केसरकर संघर्ष हा तर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। याशिवाय पक्षांतर्गत नेत्यांचाही केसरकरांना विरोध आहे। केसरकर यांना अनेकदा संधी मिळूनही त्यांनी म्हणावी तशी चुणूक दाखवली नाही। आमदार काम घेऊन गेले की केसरकर केवळ आश्वासनच देतात, प्रत्यक्ष कोणतंही काम करत नाहीत अशी तक्रार त्यांच्याविषयी केली जाते। केसरकरांकडे फडणवीस सरकारच्या काळात सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद गेलं होतं।
त्यावेळी काम कमी आणि वाद जास्त अशी स्थिती जिल्ह्यात पाहायला मिळाली होती. नंतर शिंदे मुख्यमंत्री असताना दीपक केसरकरांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद तर मुंबईचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. तिथेही त्यांना विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळेच आता केसरकरांना नारळ दिल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे कणकवलीतून नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. ते तिसऱ्यांदा आमदार झालेत. त्यामुळे भाजपकडून त्यांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित होतं. तसंच राणे आणि केसरकर यांच्यात आता जरी मैत्री दिसत असली तरी आतून सुप्त संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठीच केसरकरांचा पत्ता कापल्याचं बोललं जातंय. फडणवीस सरकारमध्ये केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना राणे विरुद्ध केसरकर वाद चांगलाच रंगला होता. शिंदेंच्या बंडानंतर केसरकर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं होतं. परंतु तेव्हा राणे भाजपात असल्यानं केसरकर यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री केलं नव्हतं. त्यामुळे केसरकरांना मंत्रिपद नको असा भाजपकडूनही दबाव असल्याची चर्चा आहे. जर केसरकर आणि राणे दोघेही मंत्री असते तर पालकमंत्री पदावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे केसरकरांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत भाजपने हा वाद टाळल्याचं बोललं जातंय. नाही म्हटलं तरी महायुतीच्या महामंत्रिमंडळ विस्तारात नव्यांना संधी देण्यात आली आहे, तर ज्येष्ठांना वगळण्यात आलंय. त्यामुळे 2.5 वर्षांनंतर पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जातंय. या विस्तारात सध्या डावलण्यात आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. पण तेव्हाही केसरकरांची वर्णी लागण्याची शक्यता धुसरच आहे. त्यामुळे कोकणातलं आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी केसरकर नेमकी काय भूमिका घेतात आणि शिंदे केसरकरांचं पुनर्वसन नक्की कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.